वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण पाहतोय की सध्या वंचित बहुजन आघाडीची मीटिंग जी आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। संपूर्ण प्रचाराचं नियोजन जे आहे ते वसंत मोरे यांच्याकडून केलं जातंय। पुण्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे असा सामना जो आहे तो पुणे लोकसभेमध्ये पाहायला मिळणार आहे। आपल्याबरोबर सुद्धा वसंत मोरे आहेत। त्याच तुम्ही वंचित बहुजन आघाडीची बैठक बोलवलेली आहे, कसं सगळं प्रचाराचं नियोजन करताय? आज प्रत्यक्षामध्ये मला वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून 5 दिवस झाले। त्याच्या अगोदर 2-3 दिवस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या नावाची घोषणा केली आणि त्याच्यानंतर 5 तारखेला 5 एप्रिलला मी अकोला या ठिकाणी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। 7 तारखेला पक्षाच्या पुणे शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा उद्यानप्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी एक मेळावा झाला आणि आज आमची या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची पुणे शहरामधील जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत ते वरिष्ठ पदाधिकारी आणि माझ्याबरोबर जी टीम गेल्या 15 वर्षामध्ये 3 महानगरपालिका 2 विधानसभा ज्या टीमने लढवल्या, ज्यांनी तयारी केली, एक आमची एकमेकांबरोबर ओळख व्हावी। कारण आता काम करत असताना वसंत मोरे मित्रपरिवार म्हणून मी काम करणार नाही, तर वंचित बहुजन आघाडीचा एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून या सर्वांना यांच्याबरोबर काम करायचे। आणि पुणे शहरामध्ये आमच्यासमोर बलाढ्य शक्ती आहेत आणि ह्या बलाढ्य शक्तींच्या समोर आमची वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम या पुण्यातल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना घाम फोडल्याशिवाय राहणार नाही। भाजपकडून नरेंद्र मोदी प्रचारासाठी येऊ शकतात, एकीकडे महाविकास आघाडीची ताकद आहे, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, या सगळ्यांना तुम्ही कशी टक्कर द्याल? या सर्वांना टक्कर देण्यासाठी माझ्याकडे एक फार मोठं नाव आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात आंबेडकर। हे दोघंही 27 तारखेनंतर त्यांची विदर्भातल्या निवडणुका संपल्या की ते पुण्यामध्ये मुक्कामी थांबणार आहेत आणि प्रत्येक पदयात्रेमध्ये सुजात आंबेडकर साहेब असणार आहेत। स्वतः बाळासाहेब आंबेडकर ह्या पुण्यामधल्या 2 मोठ्या सभा ते स्वतः अटेंड करणार आहेत। त्यामुळे मला वाटतं की मोदी साहेब येऊ द्या, सोनिया गांधी येऊ द्या, उद्धव साहेब येऊ द्या, राजसाहेब येऊ द्या, सगळे पक्षाचे नेते जर पुण्यामध्ये येऊन जर पुण्याच्या निवडणुकीवर लक्ष ठेवतात, याचा अर्थ वंचित बहुजन आघाडीच्या एंट्रीनंतरनं पुणे शहरामधल्या प्रस्थापितांना धक्का बसण्याची सर्वांना भीती वाटू लागली आहे। त्यामुळे हे सगळे एवढे एकत्र येणार आहेत। कालच मनसेचा सुद्धा मेळावा झाला। राज ठाकरेंनी सुद्धा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे। पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार आहे, कदाचित राज ठाकरे सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी येऊ शकतात, त्याचा काही फटका बसेल वंचित बहुजन आघाडी? बघा, मला कुठला फटका बसेल नाही बसेल यासाठी मी निवडणुकीमध्ये सामोरे जात नाही आहे। मी ठरवलं मला निवडणुकीला सामोरे जायचं आहे। हे 12 तारखेला मी पक्षामधनं राजीनामा दिला आणि मी स्वतःचं भाग्य समजतो की मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पक्षामध्ये मला ही खासदारकीची निवडणूक लढण्याची संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं मी करणार। समोर कोण प्रचाराला येते त्यापेक्षा मला असं वाटतं की सामान्यातला सामान्य पुणेकर हा वसंत मोरेच्या प्रचारासाठी रस्त्यावरती उतरणार आहे। त्यामुळं पूर्ण कोण येतं आहे ह्या गोष्टीकडे मी तर सध्या लक्ष देणार नाही। माझा प्रचार या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती चालू आहे। मनसेमधून तुम्ही बाहेर पडलात, त्यानंतर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। कालचा मेळावा पाहिल्यानंतर तात्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असं तुम्हाला खात्री पडली? ती आता जनता त्याचा 13 तारखेला निर्णय घेईल। मला वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा मला वाटतं की सोशल मीडियावरती तुमच्या वृत्तवाहिनीने जे काही बातम्या लावल्या त्याच्यामधले कमेंट्स वाचल्या तरी तुम्हाला उत्तरं मिळतील त्याच्यामध्ये। मात्र खरं तर ज्या कोर कमिटीवरती तुम्ही आरोप केलेलं होतं की नाही त्यांच्या या सगळ्या अहवालाला किंवा त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून मी राजीनामा देतोय, कालच्या मेळाव्यानंतर काय तुमच्या मनामध्ये भावना आली तशी? त्या कोर कमिटी ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच पक्षाची पुण्यामध्ये ताकद नाही आहे, 50,000च्या पुढं पक्ष जाऊ शकत नाही आहे, अशा प्रकारच्या सुरामध्ये होती आणि मला वाटतं की हे पक्षाच्या वाढीसाठी अतिशय धोकादायक आहे की ज्यांच्या खांद्यावरती पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे पुण्यामध्ये त्यांचेच खांदे पडलेले होते। मग अशा खांद्यांवरती मी माझी मिरवणूक काढू शकत नव्हतो ना। त्यामुळं मला वाटतं की मी जो काही निर्णय घेतला आहे तो ना मान्य राजसाहेब ठाकरेंना दाखवण्यासाठी, ना अमित साहेबांना दाखवण्यासाठी, ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दाखवण्यासाठी,
जे पदाधिकारी पुण्यामध्ये, जी कोर कमिटी पुण्यामध्ये काम करते, त्या कोर कमिटीला भविष्यामध्ये दिसेल की त्यांनी मला घ्यायला लावलेला निर्णय हा चुकीचा होता. मात्र तात्या ज्यावेळेस वहिनी पुण्यामध्ये आलेल्या होत्या, कोणामध्ये ते असं म्हटलं की नाही मला साईनाथ बाबरांना दिल्लीमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर खरं तर बरीच मतमतांतरं पाहायला मिळाली. तुम्हीसुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतात. मात्र आता मनसेकडून लोकसभा निवडणूकच लढवली जाणार नाही. तर राजसाहेब काल असं म्हटले की नाही मला राज्यसभेची अपेक्षा आहे ना लोकसभेची अपेक्षा आहे, मी मोदींना बिनशर्त पाठिंबा देतोय. राज ठाकरेंनी युटर्न घेतला. जर कदाचित आज तात्या मनसेमध्ये असते तर तात्यांची काय अवस्था झाली? मला वाटतं की आता माझी काय अवस्था आहे ही 4 जूनला दिसेल. 4 जूनला पुणेकर माझ्या पारड्यामध्ये मतं टाकतील आणि जो खासदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार मला व्हायचं होतं, तोच शब्द बदललेला आहे. वंचित बहुजन आघाडीचा पहिला खासदार वसंत मोरे असेल. पण वसंत मोरेच खासदार पुण्याचा असेल हे मी पहिल्यापासून ठासून सांगतोय. कारण जनतेमध्ये मी आहे, लोकांच्या समस्यांना गेल्या 4 वर्षापासून मी सामोरं जातो आहे, कोरोना कालावधीपासून. त्यामुळे मला वाटतं की लोकांनी ठरवलं आहे की पुण्याचा खासदार कुणाला करायचं आणि पुण्याचा खासदार हा वसंत मोरे. आता वंचित बहुजन आघाडी याच्या जोरावरती होईल. राजसाहेबांनी आत्तापर्यंत खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये लाव रे तो व्हिडिओ अशा पद्धतीचा प्रचार केला. राज ठाकरेंनी युटर्न घेतला असं तुम्हाला वाटतंय का? किंवा जे आता जो काल घेतलेला निर्णय आहे त्यांच्या पक्षवाढीसाठी काय नेमकं कसा आहे? बघा तो राजसाहेबांचा निर्णय. राजसाहेब हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत, ते सर्व आहेत. त्यामुळे मला वाटते कदाचित त्यांनी काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल आणि त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने मान्य केलेला आहे. आणि मला वाटते की माझे नेते आता बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुका स्वतः, मला वाटतं की स्वतः बाळासाहेब आंबेडकर आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. विदर्भामध्ये त्यांनी आज माझा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती टाकलेला कदाचित तुम्ही पाहिला असेल की एवढं वय झालेलं असतानासुद्धा 42 डिग्री टेम्परेचरमध्ये स्वतः बाळासाहेब त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले होते. आणि मला वाटते की खरंच मला अभिमान आहे की ते आज या वयातसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आणि मी एक त्यांचा पाठीराखा म्हणून मी सुद्धा निवडणूक लढवतो. मनसेनं आता महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. पुण्यामधले मनसेचं मतदान जे आहे ते करायचं आता भाजपच्या पारड्यामध्ये जाईल. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दुसरीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, तात्यांचं मतांचं गणित कसं असेल? काय मनसेचं काय मतदान तुमच्या पारड्यामध्ये पडेल? तात्यांचं मतांचं गणित हे निवडून येण्याचं आहे. त्यामुळं मी त्यातली कुठली गणितं तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही. कारण अंदाज हा पावसा पाण्याचा लावला जातो, सुनामीचा लावला जात नाही. आणि ही सुनामी तुम्हाला 13 मेला या पुणे शहरामध्ये आलेली दिसेल. आणि पुणे शहरामध्ये जी सुनामी येणार आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या मतांचीच असेल, सकल मराठा समाजाची मतांची असेल, मुस्लिम मतांची असेल किंवा वसंत मोरेवरती प्रेम करणाऱ्या मतांची ही सुनामी असेल की ज्या सुनामीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा खासदारच पुणे शहरातनं वसंत मोरे झालेला असेल. मात्र मनसेनं आता भाजपला पाठिंबा दिल्यामुळं काय फटका बसेल का शहरामध्ये? नाही, मला वाटते की तो सर्वस्वी निर्णय महाराष्ट्र सैनिकांचा आहे. आणि महाराष्ट्र सैनिकांना माहिती आहे तात्या कुणासाठी लढत होता. तात्या हा सामान्य कार्यकर्त्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला वाटते की महाराष्ट्र सैनिक योग्य निर्णय घेतील. बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये तुमचा उमेदवारी अर्ज भरणार आहात का? तो किती तारखेला भरला जाणार आहे आणि पुढच्या सभांचं नियोजन कसं असतं? नाही, त्यांच्या उपस्थितीत अर्ज नाही भरला जाणार. कारण जो आपला फॉर्म भरायची डेट्स आहे ती 25 तारीख ते 18 तारीख ते 25 तारीख आहे. आणि त्या दरम्यान त्यांच्या निवडणुकीचा एकदम शेवट चालू आहे. 26 एप्रिलला त्यांचं मतदान आहे आणि 25 एप्रिलला आपला मुदत संपती आहे. त्यामुळे त्या दरम्यान मला वाटते की सुजात आंबेडकर साहेबांना मी विनंती केलेली की माझा फॉर्म भरण्यासाठी त्यांनी यावं. आणि मला वाटते की माझ्या विनंतीला मान देऊन ते माझा फॉर्म भरण्यासाठी कदाचित उपस्थित राहतील. नाहीतर हेच सगळे बाळासाहेब आहेत, हेच सगळे सुजात आंबेडकर आहेत. आणि मला वाटतं की हे सगळे रस्त्यावरती उतरले तरी प्रत्यक्षात 27 तारखेनंतरनं बाळासाहेबांनी मला शब्द दिलेला आहे की माझा मुक्काम पोस्ट पुणे शहर असेल. ते पुणे शहरामध्ये ठाण मांडून बसणार आहेत आणि माझ्यासाठी सुजात आंबेडकर साहेब पुण्यातल्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये फिरणार आहेत आणि स्वतः बाळासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये सभा घेणार आहेत. म्हणजे तात्यांचा विजय निश्चित आहे? 100% तात्यांचा वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. तर आपण पाहतोय की
प्रचाराची सगळी धुरा जी आहे ती प्रकाश आंबेडकर जे सभांच्या माध्यमातून सांभाळतील, मात्र सुजात आंबेडकर सुद्धा प्रचार करतील. मात्र जो राज ठाकरेंनी निर्णय घेतलेला आहे तो त्यांचा सर्वस्वी निर्णय, मात्र महाराष्ट्र सैनिक नक्कीच विचार करतील अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.